कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांचे सोमवारी म्हणजेच काल 8 डिसेंबर रोजी रात्री निधन झालं। त्यांनी वयाच्या 96व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची रात्री 8:25 प्राणज्योत मालवली। त्यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 दरम्यान पुणे मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले असून कोणतेही धार्मिक विधी न करता पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नितीन पवार यांनी दिली आहे। हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, मोलकरीण पंचायत, कागद, काच, पत्राव, कष्टकरी पंचायत, बांधकाम, कामगार पंचायत अशा अनेक संघटनांच्या माध्यमातून कष्टकऱ्यांसाठी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत अत्यंत तळमळीनं काम केलं। या असंघटित घटकांसाठी सामाजिक सुरक्षा, पेन्शन, आरोग्य सेवा आणि सन्मान मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले। आपण या व्हिडिओमधून डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढाव म्हणजेच बाबा आढाव यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत। सत्यशोधकी विचारांचे नेते आणि कष्टकरी कामगार चळवळींचा आधारवड अशी ओळख असलेल्या डॉक्टर बाबा आढाव यांनी आयुष्यभर फेरीवाले, कचरा वेचक, हमाल या असंघटित कामगारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी संघर्ष केला। स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन आणि आणीबाणी विरुद्धची चळवळ या तिन्ही महत्त्वाच्या चळवळीचे ते साक्षीदार आणि सक्रिय कार्यकर्ते होते। बाबांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुण्यात झाला। श्री शिवाजी मराठा हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रसायनशास्त्रात पदवी आणि आयुर्वेदिक वैद्यकशास्त्रात पदविका शिक्षण पूर्ण केलं। बाबांवर लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाल्यामुळे महात्मा फुले आणि साने गुरुजी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला। श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक जगताप यांचे समाजवादी चळवळीतील संस्कार झाल्यामुळे ते सत्यशोधक चळवळीकडे आकर्षित झाले। बाबांनी वैद्यकीय सेवा सुरू केल्यानंतर त्यांच्या घराच्या आसपास असणाऱ्या व्यापारी पेठांमुळे येणाऱ्या रुग्णांमध्ये हमालांची संख्या मोठी होती। त्यांच्याशी बोलताना हमालांवरील शोषणाची आणि अन्यायाची जाणीव झाल्यामुळे 1955 मध्ये त्यांनी हमाल पंचायत स्थापन केली। हा त्यांच्या सामाजिक संघर्षातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला। गुलटेकडी येथे त्यांनी उभी केलेली हमाल पंचायतची भव्य वास्तू त्यांची साक्ष आहे। हे हमाल भवन समाज परिवर्तनाचं केंद्र म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे। हमाल पंचायतीमार्फत बाबांनी केलेल्या सततच्या संघर्षामुळे 1969 ला राज्यात महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा मंजूर झाला। असंघटित कामगारांच्या कल्याण आणि सुरक्षेसाठी हा देशातील पहिला कायदा होता। हमाल पंचायतीमार्फत त्यांनी कष्टाची भाकर, हमाल नगर, हमाल भवन, हमाल पतसंस्था, कष्टकरी विद्यालय असे मोठे रचनात्मक काम उभं केलं। पुढे वैद्यकीय व्यवसाय सोडून बाबांनी आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक चळवळींसाठी वाहून घ्यायचं ठरवलं। महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुयायी असल्याने त्यांनी वर्ग, जाती आणि स्त्री पुरुष विषमतेविरोधात अनेक आंदोलनं केली। 1962 मध्ये त्यांनी राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाविरोधात आंदोलन केलं। राज्यघटनेने कायद्याच्या दृष्टीने अस्पृश्यता नामशेष केली असली तरी प्रत्यक्षात तिचं अस्तित्व संपलं नव्हतं। गाव एक पण पाणवठ हे अनेक अशी प्रत्येक गावाची अवस्था होती। या विरोधात 1972 मध्ये त्यांनी एक गाव एक पाणवठा अशा शीर्षकाचे मोर्चे राज्यभरात काढले। या चळवळीच्या निमित्तानं त्यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला। यासाठी महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना केली। बाबा यांनी सामाजिक चळवळींसह काही काळ राजकारणात देखील काम केलं। ते पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते। खेड मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता। कालांतराने राजकारण सोडून समाजकारणावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। पुण्यातील कामगारांना स्वस्त, ताजा व सकस आहार, ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी कष्टाची भाकर ही योजना त्यांनी सुरू केली। पुण्यात गेल्या 5 दशकांपासून ही योजना अव्याहतपणे सुरू आहे। शहरात या योजनेच्या अनेक शाखा सुरू झाल्या। चळवळ, आंदोलनं, सत्याग्रह, उपोषण अशा लोकशाही मार्गाने त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर संघर्ष केला। मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा, जोगतिणींच्या पुनर्वसनाचं काम,
देवदासींची प्रथा संपवण्यासाठी प्रयत्न, असंघटित कामगारांचे प्रश्न अशा अनेक समस्यांसाठी बाबांनी वेळोवेळी सक्रिय आंदोलनात सहभाग घेतला. राष्ट्रीय पेन्शन अदालत, मोलकरीण पंचायत, रिक्षा पंचायत, कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत, विषमता निर्मूलन समिती अशा विविध संघटनांची त्यांनी स्थापना केली. अगदी अलीकडच्या काळात त्यांनी ईव्हीएम विरोधात 4 दिवसीय आत्मक्लेश आंदोलन केलं. रिक्षा चालकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनही केली. 6 आसनी रिक्षांच्या विरोधात रिक्षा पंचायतीने बाबा यांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर 1997 मध्ये संप पुकारला होता. त्यावेळी पोलिसांच्या लाठ्यांचा मार त्यांना सहन करावा लागला. पुढे ते आंदोलन राज्यव्यापी झाले. विविध आंदोलनांसाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. सामाजिक चळवळी आंदोलनांसाठी बाबांनी सदैव आपली लेखणी आणि वाणी झिजवली. राज्यासह देशभरातील गावगावांमध्ये त्यांनी आपल्या भाषणांमधून सामाजिक प्रश्नांची मांडणी केली. महात्मा फुले यांच्या सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर या अखंडाचा उल्लेख त्यांच्या प्रत्येक भाषणात असेल. लेखणीच्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या उपेक्षितांच्या प्रश्नाला वाचा फोडली. पुरोगामी सत्यशोधक पत्रिकेत गेली 5 दशके त्यांनी सातत्याने लेखन केलं. तसंच पुरोगामी आणि सत्यशोधकी कार्यकर्त्यांनीही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. लेखणीच्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या उपेक्षितांच्या प्रश्नाला वाचा फोडली. पुरोगामी सत्यशोधक पत्रिकेत गेली 5 दशके त्यांनी सातत्याने लेखन केलं. तसंच पुरोगामी आणि सत्यशोधकी कार्यकर्त्यांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यांची एक गाव एक पाणवठा, सुंबर रान, सत्यशोधनाची वाटचाल अशी काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. यासह विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकांमधूनही त्यांनी नियमित लेखन केलं. सातारा येथे भरलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. त्यांच्या संस्थात्मक कामाचा परिचय देखील महत्त्वाचा आहे. 1943 ते 1950 मध्ये राष्ट्र सेवा दलाचं संघटक म्हणून बाबांनी काम केलं. 1956 मध्ये हमाल पंचायत पुणेची स्थापना बाबांनी केली. तर 1950 मध्ये झोपडी संघाची देखील स्थापना त्यांनी केली. 1943 ते 1950 मध्ये राष्ट्र सेवा दलाचं संघटक म्हणून त्यांनी काम केलं. 1956 मध्ये हमाल पंचायत पुणेची बाबांनी स्थापना केली. 1950 मध्ये झोपडी संघाची देखील बाबांनी स्थापना केली. 1963 मध्ये महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन परिषदेच्या स्थापनेत बाबा सहभागी झाले होते. 1971 मध्ये महात्मा फुले समता प्रतिष्ठानची देखील बाबांनी स्थापना केली होती. 1972 मध्ये एक गाव एक पाणवठा चळवळ बाबांनी सुरू केली. 1974 मध्ये पुरोगामी सत्यशोधक त्रैमासिकाची सुरुवात देखील बाबांनी केली. 1974 मध्ये देवदासी प्रथा निर्मूलन व पुनर्वसन चळवळ त्यांनी सुरू केली. 1982 मध्ये राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना बाबांनी केली. तसंच संसद बाह्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना देखील बाबांनी सुरू केली. पुण्यातील 50,000 रिक्षा चालकांना संघटित करून रिक्षा पंचायतीची स्थापना देखील बाबांनी सुरू केली. बाबांना मिळालेल्या पुरस्कारांविषयी आपण जाणून घेऊयात. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्कार बाबांना प्रदान करण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे जीवन गौरव पुरस्कार देखील बाबांना प्रदान करण्यात आला होता. द वीक या इंग्रजी साप्ताहिकातर्फे 2007 मध्ये मॅन ऑफ द इयर राष्ट्रीय पुरस्कार देखील बाबांना प्राप्त झाला होता. टाइम्स ऑफ इंडियातर्फे 2011 मध्ये उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. पुण्यभूषण फाउंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार तसंच रिलायन्स इंडस्ट्रीज तर्फे धीरूभाई अंबानी पुरस्कार देखील बाबांना प्रदान करण्यात आला होता. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण, कवी कुसुमाग्रज आदींच्या नावे असलेल्या विविध संस्थांच्या पुरस्कारांनी बाबांना सन्मानित केलं. महाराष्ट्रासह देशातील कष्टकऱ्यांच्या श्वासात मिसळलेला, त्यांना न्याय हक्कांसाठी उभं राहण्यासाठी ताकद देणारा, उपेक्षितांचं दुःख स्वतःचं मानून आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या बाबांना अॅग्रोवनकडून भावपूर्ण आदरांजली.